मी डॉक्टर विजय विनायक भोकरे, नाशिक इंदिरानगर येथे गेली 28 वर्ष प्रॅक्टिस करतोय. मी MBBS जनरल प्रॅक्टिशनर किंवा फॅमिली फिजिशियन म्हणून काम करतोय. आज माझा बोलण्याचा विषय जो आहे तो GERD, गर्ड इन चिल्ड्रन. यामध्ये असं आहे की लहान मुलांमध्ये होणारा GERD हा आजार. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर किंवा डिसीज. यामध्ये अन्ननलिकेचं शेवटचं टोक आणि जठर यांचं जे जंक्शन आहे तिथले स्नायू कमकुवत असल्यामुळे अन्ननलिकेमध्ये जठरामधलं अन्नरस किंवा ऍसिड यांचं घशात येणं, घशातून काही वेळेला तोंडात येणं, यालाच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर किंवा डिसीज असे म्हटले जाते. आपण याला सोयीसाठी गर्ड असं म्हणूया. गर्ड, GERD. आज आपण GERD इन चिल्ड्रन हा विषय बघणार आहोत. लहान मुलांमध्ये GERD ची लक्षणं काय असतात, त्याचबरोबर त्याची कारणं काय असतात आणि त्याच्यासाठी रिस्क फॅक्टर्स काय असतात हे आपण बघणार आहोत. लहान मुलांमध्ये सिम्पटम्स म्हणजेच लक्षणं काय असतात याचा विचार करताना आपण लहान मुलांचे देखील दोन गट करूया. टीनेजर्स जी असतात, जरा वय वाढलेली मुलं जी असतात, त्यांच्यामध्ये जी लक्षणं असतात ती मोठ्या माणसांप्रमाणेच असतात. परंतु लहान मुलांमध्ये टीनेजर्सच्या खालचं वय किंवा थोडी कमी वाढ झालेली लहान मुलं, जी 6-7 वर्षापासून ते लहान 1 वर्षापर्यंत, यांची लक्षणं ही बहुतांशी लहान मुलांसारखी म्हणजे 1 वर्षाच्या आतल्या मुलांसारखीच असतात. आपण सर्वप्रथम बघूया पौगंडावस्थेतले किंवा थोडी वाढ झालेली जी मुलं आहेत यांच्यामध्ये गर्डची लक्षणं काय काय असतात. तर मोठ्यांसारखीच गर्डची लक्षणं लहान मुलांमध्ये जी पौगंडावस्थेतली मुलं आहेत त्यांच्यामध्ये असतात. या लक्षणांमध्ये आपण बघूया की छातीत किंवा घशात होणारी जळजळ, त्याचबरोबर घशामध्ये किंवा तोंडामध्ये अन्न पदार्थाचं येणं किंवा लिक्विडचं येणं किंवा घशात जळजळणारा आम्ल असं पदार्थ, द्रव पदार्थ घशात येणं, हे एक लक्षण आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर तोंडाला येणारी दुर्गंधी, रात्रभर जे घशामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं अन्ननलिकेमध्ये, जठरातनं जे येणारा अन्नरस आहे तो सारखा तिथे येणं, वारंवार येणं, घशामध्ये टच करणं, तर याच्यामुळे तिथे एक प्रकारची तोंडाला दुर्गंधी येते. त्याचबरोबर वारंवार होणारा खोकला. आपल्याला बराच वेळा वाटतं खोकला हे विषाणूजन्य आजार असतो किंवा अलर्जीमुळे होतो, परंतु 33% जास्त कारण हे गर्डचं असतं. घशामध्ये जठरातनं येणारा अन्नरस किंवा ऍसिड हे वारंवार येणं आणि स्वरयंत्राला देखील टच करणं, स्वरयंत्र क्रॉस करून आपल्या तोंडामध्ये देखील ते पाणी येणं, ह्याच्यामुळे वारंवार तुम्हाला खोकला येऊ शकतो. त्याचबरोबर त्यामुळे स्वरयंत्रात बिघाड देखील होतो. लॅरिंग्सला क्रॉस करून जेव्हा हे द्रव पदार्थ वरती येतं त्यावेळेला एक प्रकारचा आवाजामध्ये खरखरीतपणा किंवा खडखड असा आवाज येणं, बोलताना त्याचा आवाज जरा फाटल्यासारखं वाटणं, हे देखील एक गर्डचं लक्षण आहे. त्याचबरोबर खोकल्यामुळे देखील असं वाटतं बऱ्याच वेळेला फिजिशियनला तपासणाऱ्या की किंवा पिडियाट्रिशियनला की हा खोकला फुफ्फुसातल्या काय संसर्गामुळे आहे की काय किंवा घशातल्या संसर्गामुळे आहे की काय, परंतु खूप फ्रिक्वेंटली हे गर्डमुळे होतं असं देखील लक्षात येतं. त्याचबरोबर हे का बरं होतं याच्यासाठी जे कॉजेस आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे की रात्री उशिरा जेवणं आणि त्यानंतर फारसा गॅप न ठेवता लवकर झोपणं. आता आपण शहरांचा जर विचार केला, पूर्वी ग्रामीण भागामध्ये जीवनशैली जी होती ती आदर्श अशी होती, रात्री लोक लवकर 6-7 ला जेवायचे आणि 8-8:30-9 पर्यंत झोपलेले असायचे. परंतु आता मेट्रो सिटीज प्रमाणेच Tier 2 आणि Tier 3 सिटीज मध्ये देखील रात्रीचं जेवण उशिरा होणं आणि सकाळचं लवकर उठण्याचं कंपल्शन, यामुळे रात्री परत जेवणानंतर कमी गॅपनी लगेच झोपणं हे होतं. त्याचबरोबर घरी मेट्रो सिटीज मध्ये जीवनमान असं आहे की घरातल्या दोघांनाही, ब्रेड विनर्स जे असतात, मुलांचे आई वडील दोघांनाही नोकरी करणं भाग पडतं. त्यामुळे घरी येताना ही लोक उशिरा येतात आणि मग आल्यानंतर घरातली गृहिणी स्वयंपाक करते आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवायचं. त्याचबरोबर अजून एक असं आहे की एक वेळचं जेवण तरी आपण सगळ्यांनी एकत्र करूया, अशी ही एक सगळ्यांची भावना होत चाललेली आहे लोकांची. त्यामुळे ते एक वेळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण एकत्र बसून करूया. पण त्यामुळे होतं असं की घरातली येणारी व्यक्ती, कर्ता पुरुष किंवा कामकाजी स्त्री, हे घरात खूप उशिरा येतात. त्याच्यानंतर मग सगळेजण जेवायला बसतात आणि मग जेवण होतं आणि त्यानंतर सकाळी 7 ला उठायचं किंवा 6 ला उठायचं, ह्या कंपल्शनमुळे लगेच परत झोपलं जातं. तो काळ देखील एका जागी बसूनच पूर्ण झाल्यामुळे अन्न सगळं अजून जठरामध्येच जातात. तेव्हा थोड्याच वेळाने त्यांच्या जठरातलं जे अन्न रस आहे ते हळूहळू घशाकडे सरकायला लागतात. अजून एक त्याच्यामध्ये कारण असं आहे की विकेंडला हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करणं किंवा दलीचा भाग बनलेला आहे. बाहेर जाऊन जेवणं म्हणजे चविष्ट प्रकार खाणं, हॉटेलमध्ये जाऊन फार चविष्ट लागेल असं काहीतरी खाणं, तर चविष्ट बनवण्याच्या नादामध्ये एक तर खूप स्पायसी बनलं जातं
किंवा खूप सॉल्टी बनलं जातं, तत्सम केमिकल्सचा वारेमाप आवडते आणि ती ऍडिक्टिव्ह असते, म्हणून लोक परत परत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवताना बऱ्याच वेळेला जेवताना बाजूला पेय घेऊन बसायची सवय लागलेली आहे लोकांना. मुलांमध्ये देखील एक कार्बोनेटेड लिक्विड बरोबर घेतलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे कोलाज म्हणा, हे जेवताना मध्ये मध्ये प्यायले जातात. आणि त्यामुळे देखील त्या जीवनशैलीशी रिलेटेड असलेलं एक कारण आहे की जे गर्ड म्हणून परत परत होत असतं. त्याचबरोबर आपण जे खातो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बेकरी आयटम्स वाढलेले आहेत, अरबट चरबट खाणं होतं त्यामुळे. आणि शिवाय बैठी जीवनशैली झालेली आहे. मुलांना करिअरच्या साठी म्हणून मार्क जास्त मिळाले पाहिजेत म्हणून एका जागी बसून खूप स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये अभ्यास करायला लागतो. ती मुलं खेळायला जात नाहीत आता. त्याचबरोबर एका जागी बसल्याने आणि हाय कॅलरीज असलेलं अन्नपदार्थ वारंवार खाण्यात आल्यामुळे त्यांचं वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे सेंट्रल ओबेसिटी वाढते. सेंट्रल ओबेसिटी म्हणजेच कमरेच्या आजूबाजूचा भाग हा प्रमाणापेक्षा जास्त लठ्ठ होतो. हातपाय हे काय तेवढे पुष्ट झालेले नसतात, परंतु सेंट्रल ओबेसिटी असते. त्यामुळे देखील लोअर इसोफेजियल स्पिंक्टर जो आहे आपल्या अन्ननलिकेचं जे शेवटचं टोक आहे, ते शेवटच्या टोकाचा घेर वाढतो आणि त्यामुळे देखील काय तो सैल होतो. आणि तो सैल झाला की आपोआपच घशात सगळं अन्न जठरातनं येणं वरती हे कॉमन आहे. म्हणजेच आपल्या जीवनशैलीला ह्याला मी दोष देईन. रात्री उशिरा जेवणं, जेवणानंतर लवकर झोपणं, शिवाय बैठ्या जीवनशैलीमध्ये लहान मुलांमध्ये देखील मोठ्या इसोफेजियल स्पिंक्टरवर प्रेशर येतं आणि तो लॅक्स होतो, म्हणजेच तो सैल होतो आणि त्यामुळे गर्डचा आपल्याला प्रादुर्भाव म्हणजे अकरन्स जास्त सापडतो. आता हे झालं ऍडोलेसेंट आहे. तर रिस्क फॅक्टर्स मध्ये स्मोकिंग आहे, ऍक्टिव्ह स्मोकिंग आहे, पॅसिव्ह स्मोकिंग आहे. काही घरांमध्ये वयर ज्येष्ठ लोक जे आहेत किंवा जी वयस्क लोक आहेत किंवा अडल्ट जे आहेत ते स्मोकिंग करतात आणि त्या स्मोकिंगमुळे पॅसिव्ह स्मोकिंगला ही मुलं ऍडोलेसेंट मुलं बळी पडतात. हे एक आहे. खेड्यांमध्ये जरी नसलं फारसं तरी मेट्रो सिटीज, टियर 1 अँड टियर 2 सिटीज, टियर 3 सिटीज पर्यंत आता व्यसनांचं लोण वाढलेलं आहे. आणि त्यामुळं स्मोकिंग करणारी ऍडोलेसेंट मुलं खूप कॉमन झालेलं आहे बघणं. मुलं त्याचबरोबर मुली देखील स्मोकिंग करतात आणि पिअर प्रेशरमुळे जे, परंतु पिअर प्रेशरमुळे आपल्याला कोणी इतर काय म्हणू नये म्हणून ते मुलांच्या घोळक्यात थांबावं म्हणून त्यांच्याबरोबर कॅन्टीन मध्ये राहावं, बसावं, वेळ काढावा म्हणून ती तिथे असतात आणि त्यांना देखील पॅसिव्ह स्मोकिंग होत असतं. त्याचबरोबर आज स्वैर जीवनशैली असल्यामुळे स्वैराचार सगळीकडे बोकाळला आहे. इंटरनेटचं सगळीकडे सुळसुळाट आहे. मुलांना बघूनही त्या गोष्टी दिसतात आणि त्यामुळे ऍडोलेसेंट एज मध्ये मुलींना गर्भधारणा देखील आजकाल मेट्रो सिटीज मध्ये इझिली बघायला मिळतं. आणि त्या गर्भारपणामध्ये देखील गर्डचं ऍसिडचं प्रमाण वाढतं. त्या ग्रॅव्हिड युट्रसचं प्रेशर स्टमकमुळे आल्यावर देखील गर्ड वाढतो. म्हणजे ही थोडी रिस्क फॅक्टर्स खूप कॉमन नसली तरी सुद्धा अगदी दुर्मिळ देखील नाहीये. त्याचबरोबर आता आपण बघूया लहान मुलांमध्ये काय लक्षणं असतात. लहान मुलांमध्ये म्हणजे 10 वर्ष वयापेक्षा लहान मुलं आणि त्यांची लक्षणं बऱ्याचदा 1 वर्षाच्या मुलांच्या सारखीच असतात. अशा मुलांमध्ये गर्ड मध्ये काय काय होत असतं तर ही मुलं एक्सप्रेस करू शकत नाही, सांगू शकत नाही की माझ्या तोंडात पाणी येत आहे, खूप जळजळतंय, घशात दुखतंय, हे सांगू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे चिडचिड आहे. ही लहान मुलं चिडचिडापणा असतो त्यांच्यामध्ये, खूप चिडचिड करत असतात. बारीक बारीक कारणांनी वस्तू इकडे इकडे फेकणं, चिडचिड करणं, आदळआपट करणं, रडणं, भोकाड पसरणं. फेल्युअर टू थ्राईव्ह म्हणजे त्यांची जी वाढ व्हायला पाहिजे लहान मुलांची ती वाढ न होणं हे देखील खूपच कॉमन आहे. म्हणजे त्या मुलांना आपण बघलं, एक 10 मुलं जर बघितली तर 3 मुलं अशी जरा वाढ पुरेशी न झालेली आपल्याला दिसतात. वजनामध्ये वाढ न होणं किंवा ज्या वेगाने वाढलं पाहिजे वजन तसं न वाढणं हे देखील कॉमन आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. दुसरं कारण असं आहे, दुसरं एक लक्षण असं असतं की त्या मुलांना छातीमध्ये जळजळ होत असते. त्यामुळे त्याचबरोबर ती जळजळ काही वेळेला वरपर्यंत घशापर्यंत तोंडापर्यंत आलेल्यावर त्या मुलांची मान चालणं, त्यांची पोक काढून चालणं, ह्या सगळ्या गोष्टी, एक विचित्र पोश्चर, हे देखील गटचं एक कारण असू शकतं. आपल्याला बघा त्या मुलांचं कशातच मन रमत नाही, ती सारखी बिरबिर बिरबिर इकडे तिकडे फिरत असतात आणि चालताना पोक काढलेलं असतं, जरा विचित्र वागतात, मान वेगळ्या वेगळ्या अँगलनी हलवत असतात. तर ती काही प्रमाणामध्ये त्यांचं गटचं बॅलन्स करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे एक त्याच्यातलं आहे. डिलेड माइलस्टोन्स म्हणजे त्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या वयामध्ये ज्या माइलस्टोनला अटेंड करायला पाहिजे तर ती करत नाहीत, हे देखील एक गटचं लक्षण आहे.
त्याचप्रमाणे मोठ्या मुलांप्रमाणेच यांच्या देखील तोंडाला दुर्गंधी येणं, आवाजातली खरखर खडखड हे देखील, आणि लहान मुलांमध्ये देखील वारंवार खोकला येणं हे मोठ्या मुलांसारखंच लक्षण सापडतं. मोठ्या मुलांमध्ये खोकल्यावरच भागतं, परंतु लहान मुलांमध्ये खोकल्यातनं लवकरच न्यूमोनियामध्ये देखील त्याचं रूपांतरण होत असतं. त्यामुळे आपण जर लहान मुलांच्या फाईल्स बघितल्या, डॉक्टरांच्या व्हिजिट्स किती होतात त्यांच्या आणि किती वेळा ऍडमिट होतात, तर कित्येक मुलं लहानपणी पहिल्या 5 वर्षामध्ये दर 3-4 महिन्यांनी ऍडमिट होत असतात निमोनियासाठी. तर हे निमोनियाचं केवळ संसर्गामुळेच होतंय असं नाही, तर गर्डमुळे देखील होतं. जे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्समुळे वरती येणारा ऍसिड आहे किंवा अन्न पदार्थाचं द्रव रूप आहे, ते अन्न नलिकेतनं झोपेमध्ये श्वास नलिकेत देखील जातं आणि आत जाऊन तिथे रिफ्लक्स एसोफेजायटिसमुळे होणारा निमोनिया होत असतो. आणि तो निमोनिया म्हणजे फुफ्फुसामध्ये ते ऍसिड गेलं तर त्यामुळे देखील तिथे एक प्रकारचा पॅच तयार होतो आणि जो एक्सरे मध्ये दिसून येतो. तर गर्डची ही जी केवळ जठराशी किंवा अन्ननलिकेशी संबंधित नसलेली, जसे त्यामुळे मेंदूमध्ये काही जर बिघाड असेल तरी देखील गिळण्याची प्रक्रिया आपण जी करत असतो म्हणजे खातो, ते तोंडातनं अन्न नलिकेतनं जठरात, जठरातनं लहान आतड्यात, लहान आतड्यातनं मोठ्या आतड्यात आणि मोठ्या आतड्यातनं बाहेर, ही प्रक्रिया असली पाहिजे. परंतु इसोफेगसला जो लोअर एंडला जो स्पिंक्टर असतो तो वीक असल्यामुळे किंवा ब्रेनचा त्याच्यावर कंट्रोल थोडा कमी असल्यामुळे ब्रेन डिसऑर्डर्स लाईक आपण म्हणू शकतो सेरेब्रल पाल्सी मध्ये मेंदूची पुरेशी कार्यक्षमता डेव्हलप झालेली नसते आणि अशी मुलं गर्डची शिकार बनतात. त्याचबरोबर फुफ्फुसावर परिणाम करणारे काही आजार जसे सिस्टिक फायब्रोसिस म्हणून आहे. सिस्टिक फायब्रोसिस मध्ये काही मास तयार होतो किंवा काही पाणी भरलेल्या गाठी तयार होतात आणि त्याचं अन्ननलिकेवर फुफ्फुसामधनं प्रेशर येतं आणि त्या अन्ननलिकेमधनं बऱ्याच वेळेला अन्न पदार्थ वरच्यावर येत राहतात. ही लहान मुलांमध्ये असलेली रिस्क फॅक्टर. अजून एक कॉमनली आपण गट्स बघितलं जाते लहान मुलांमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या वयाच्या खालची मुलं, जी आई मुलांना स्तन्यदा माता जी असते ब्रेस्ट फिडिंग करते आणि त्या ब्रेस्ट फिडिंग नंतर ती मुलं लगेचच उलटी करतात आणि बऱ्याच वेळेला त्यांनी फीड घेतलेलं असतं त्याच्या अगदी कमी प्रमाणामध्ये उलटी येत असते. परंतु ती उलटी आल्यावर आपण बघतो की जठरातल्या ऍसिडमुळे त्या दुधाशी रिॲक्शन झाल्यावर दुधाचं दही झाल्यासारखं असं फाटलेलं दूध बाहेर येतं. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की त्याला वजनही वाढत असतं, त्याचे जे माइलस्टोन्स असतात जसं की आवाजाकडे बघणं असतं, पालथं पडणं असतं, पुढे सरकणं असतं, हे जे त्याचे माइलस्टोन्स असतात 1 वर्षाच्या नंतरची मुलांची, ती तर बरोबर होत असतात. परंतु ते वांती तर काढत असतात. ही वांती जी असते ती नॉर्मल असते. त्याला जरी जीआरडी असलं, गर्ड असलं तरी देखील ते आपोआपच नंतर नॉर्मल होणार असतं. त्याच्यासाठी काही मोठ्या ट्रीटमेंटची उपचाराची आवश्यकता. आणि म्हणून ते जे ओल्ड विस्डम आहे आपल्याकडे, घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया ज्या असतात, वयस्कर माता ज्या असतात किंवा आजीबाईचा बटवा आपण म्हणतो, त्यांना मेडिकल नॉलेज बऱ्यापैकी असतं. तर त्या बऱ्याच वेळेला कोणाचं पोट दुखतंय तर पोटाला थोडस हिंग चोळून द्या, ओवा चावून खायला द्या, खोकला व्हायला लागला तर हळदीचं दूध द्या, हे जे विस्डम आहे तर त्या विस्डम मधनं झालेली एक कृती म्हणजे बाळाला पाजल्या पाजल्या लगेच पालथं किंवा लगेच झोपू देऊ नका. त्यांना खांद्यावर घ्या, खांद्यावर घेऊन त्यांना थोपटा, त्यांची ढेकर काढा आणि मग त्यांना खाली झोपवा. म्हणजेच ते गर्ड प्रिव्हेंट होतं. एकदा तिकडनं जर आईचं दूध प्यालेलं बाळाने जे पुढे सरकलं थोडस की मग ते लगेच रिफ्लक्स म्हणून उलट येणार नाही. तर अशा प्रकारे लहान मुलांमध्ये 1 वर्षाच्या खालचा जो गर्ड असतो, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर असते, ती कॉमन असते. कारण लोअर एंड ऑफ इसोफेगसचा जो स्पिंक्टर आहे त्याचा टोन अजून डेव्हलप झालेला नसतो. तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपोआपच तो टोन डेव्हलप होतो आणि नंतर ती मुलं बरोबरच ह्या गर्ड मधनं बाहेर येतात. अजून एक लहान मुलांमध्ये किंवा काही प्रमाणामध्ये मोठ्यांमध्ये देखील जे रिस्क फॅक्टर्स आहेत कशामुळे हे होतं, गर्ड कशामुळे होतं, त्याच्यामधला एक फॅक्टर्स आहे की एक हायटस हर्निया म्हणून कंडिशन असते. हायटस हर्निया म्हणजे जठर, आपलं उदर आणि वरचं छाती यांना सेपरेट करणारा एक उदरपटल असतो ज्याला डायफ्राम म्हणतो. त्या डायफ्राम मधनं अन्ननलिका आणि इतर महत्वाचे ब्लड वेसल्स आतमध्ये जातात, खाली वरतून खाली गेलेले असतात. तर ती अन्ननलिकेला खाली जाण्यासाठी डायफ्राम मध्ये असलेलं जे होल असतं, अपर्चर असतं, ते काही वेळेला प्रमाणापेक्षा मोठं असतं आणि त्यामुळे देखील एक स्लायडिंग हर्निया म्हणून असतो, हायटस हर्निया,
की ज्याच्यामध्ये जठराचा काही प्रमाणात भाग हा अन्ननलिकेच्या पॅरलली वरती ओढला जातो आणि तो तिथे असल्यामुळे अन्न परत रिफ्लक्स होण्याची प्रवृत्ती बळावते. त्याचबरोबर काही मुलांमध्ये कंजेनायटल डिसऑर्डर्स असतात, म्हणजे जन्मजात काही विकृती असतात, जठरामधल्या असतात, काही अन्ननलिकेच्या संदर्भात असतात, काही ट्रेकिया म्हणजे श्वासनलिकेच्या संदर्भातल्या काही जन्मजात व्यंग असतात, काही वेळेला फिस्चुला असतात, म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना कुठेतरी जोडल्या गेलेल्या असतात. तर अशा केसमध्ये ऑपरेशन करायला लागतात त्यांचे, बाळ वर्षाचं व्हायच्या आत किंवा काही वेळेला बर्थ नंतर लगेच थोडंसं वजन वाढल्यावर करायला लागतात या सर्जरीज. त्या सर्जरीज केल्यानंतर काही प्रमाणामध्ये इसोफेगसचं लोअर एंड किंवा काही भागामध्ये लॅक्सिटी येते आणि त्या लॅक्सिटीमुळे म्हणजे शिथिलता आल्यामुळे गर्ड त्यांच्यामध्ये देखील बघण्यात येतो. म्हणजे ही एक हे पण एक रेअर असलं तरी सुद्धा कारण असू शकतं गर्डचं. अशा प्रकारे आपण गर्ड जे बघितलं तर त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये म्हणजे ऍडोलेसंट चिल्ड्रन आणि लोअर दॅन ऍडोलेसंट म्हणजेच 5 वर्ष किंवा 1 वर्षाच्या पुढे 5-10 वर्षापर्यंतची मुलं, ह्यांच्यामध्ये वेगवेगळी लक्षणं असतात. मोस्ट कॉमन इज फेल्युअर टू थ्राईव्ह इन चिल्ड्रन बिलो 10 इयर्स. लहान मुलं त्यांच्या वयानुसार दिसत नाहीत. शाळेमध्ये जर आपण बघितले लाईनीत उभे केले उंचीनुसार, तर सगळ्यात खुजी मुलं जी असतात ज्यांची पुरेशी वाढ झालेली नसते त्यांच्यामध्ये आपण नक्की संशय घ्यायला पाहिजे की यांच्यामध्ये गर्ड असू शकतो. त्याचबरोबर मोठ्यांमध्ये जी इतर कारणं आहेत, टाळण्यासारखी कारणं आहेत, की जशी उशिरा जेवणं, स्मोक करणं, लवकर झोपणं, जेवल्यानंतर लगेचच झोपणं, कार्बोनेटेड द्रव पदार्थ सेवन करणं, या सगळ्या गोष्टी मॉडिफायबल आहेत. त्या आपण मॉडिफाय करायच्या आपल्या जीवनशैलीमध्ये. त्याचा जर योग्य अंगीकार केला तर घरातल्या मोठ्यांनी जर मुलांच्या जेवणाची आधीच व्यवस्था करून ठेवली आणि ती लोक घरी यायच्या 7 वाजताच जर लहान मुलांनी जेवण करून घेतलं आजी आजोबांच्या संगतीने, तर त्यांना गर्डचा त्रास होणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये जायला पाहिजे आणि खूप फ्रिक्वेंटली खायला पाहिजे बाहेरचं खूप मसालेदार, असं काही नाही. घरी देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरं करू शकतो. तर हे मॉडिफायबल फॅक्टर ते आपण बदलू शकतो. नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत त्याच्यात आपण काय फार करू शकत नाही. परंतु अशा वेळेला फ्रिक्वेंट स्मॉल मिल्स म्हणजे जे दोनदा जेवतायत त्याच्याऐवजी चारदा पाचदा थोडं थोडं अन्न जर खाल्लं तर ते वरती येण्याची प्रवृत्ती होणार नाही, कारण जठरामध्ये असलेली जागा आणि ते प्रेशर तिथे वाढणं हे टाळू शकतो आणि मग त्याच्याने गर्ड पण टाळू शकतो. मुख्य तर उपचार तर करता येतील, परंतु ही लक्षणं लक्षात घेतल्यावर त्याच्यानी डॉक्टरांनी, त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किंवा घरच्या लोकांनी जर ओळखलं की ह्याला गर्डचा त्रास आहे मुलाला, तर त्या अपत्याला आपण वेळीच जर डॉक्टरांकडे दाखवलं आणि त्या डॉक्टरांकडनं योग्य उपचार करून घेतले तर आपण त्या मुलांची सर्वांगीण ग्रोथ, वाढ आपण बघू शकतो आणि नक्कीच त्यानंतर तिला इतर मुलांच्या बरोबरीने पूर्ण वाढ झालेली. आज गर्ड बद्दल ऐकलं, बोललो, यानंतर पुढच्या भागात दुसरं काहीतरी विषय घेऊन येऊया. धन्यवाद.